असं लिहिलंय. सैतान म्हणतो, कोण म्हणतो? शैतान. का तू उडी मारशील आणि परमेश्वर आपल्या दूतांना आज्ञा करल आणि ते तुला तुझ्या पायाला काय लागू देणार नाही, हेच लागू देणार, ते तुला वाचवतील. कबुली उडी मारली नाही मारली. का? पण जर त्यांनी मारली असती तर देवाने आज्ञा केली नसती का? केली असते. केली. पण देवच म्हणतो स्वतःला कशात टाकू नकोस. परीक्षेत टाकू. तेव्हा लिहिलं त्यांनी, ओळखलं माझ्याशी बोलतोय कोण. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर त्यांनी घाई उडी मारली असती तर आपला प्राण काय केला असता? गमावलं असतं. देव वाचू शकतो पण व्यर्थपणे कशात पडू नका. परीक्षेत पडून. सैतानाच्या ह्या बोलण्यामध्ये तो फसला नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. आज अनेक जण कोणाच्या बोलण्यात फसतात सैतानाच्या आणि म्हणून त्यांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याचे शब्द तुम्ही ओळखले पाहिजेत. Yes. कोणाचे? सैतानाचे. पण त्यासाठी तुमचा आत्मिक विवेक कसा पाहिजे, जागृत. तुमचे आध्यात्मिक कान कसे पाहिजे. जागृत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज अनेक लोकांचे बिझनेस चुकतात. घाई घाई कसा निर्णय घेतात. चुकीचा निर्णय. चालू केला बिझनेस, एक हप्त्यात बंद. तू कोणाचं ऐकलं? सैतानाचा आहे. तुला त्यांनी फायदा दाखवला. काय दाखवला? फायदा दाखव. असं कर, एवढं गुंतव, एवढे आले. Yes. लोटला दाखवलं, हिरवं दिसतं, इकडे जा, भारी, इकडे प्लेस होणार. काय झालं तिकडे त्याचा? Yes. तुम्हाला सांगतोय कोण, तुम्ही ऐकताय कोणाचं, हे खूप महत्वाचं. Yes. प्रेज द लॉर्ड.